नमस्कार मित्रो, मी सिद्धांत. स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या चॅनलवर. या चॅनलवर आपला प्रतिसाद उत्तरोत्तर वाढत आहे, त्याबद्दल आपले धन्यवाद. कमेंट करून चॅनलबद्दल आपले मत प्रत्येक भागात व्यक्त करत राहा. आपला वाढता प्रतिसाद हीच माझ्यासाठी व आपल्या आवडत्या चॅनलसाठी प्रेरणा ठरेल. आज पहिल्यांदा जे रसिक प्रेक्षक चॅनलवर आले असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण हे चॅनल अतिशय छोटं आहे. यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर हे पुन्हा तुम्हाला सापडणारही नाही. आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला कथा प्रसिद्ध झाल्यानंतर तिचे नोटिफिकेशन लगेचच मिळेल. लाईक शेअर नक्की करा आणि तुमच्या कमेंट्सची या कथेमध्ये सुद्धा प्रतीक्षा राहील. तर वळीवा कादंबरीच्या 7व्या भागाकडे. कादंबरीचे लेखक श्रीयुत अशोक जागळे सर आणि आवाज सिद्धांत. बिजली घरी पोहोचली होती. कोण आले असेल बरं? आवी तर पुन्हा घरी आला नसेल ना, की आणखी दुसरं कोणी? या विचारातच ती घडून गेली होती. चटईवर अंग टाकून सर्व बाजूंनी विचार करत घामाघूम झाली होती. त्यात उत्सुकता आणि भीतीही होती. तितक्यात फोन केलेली मैत्रीण तेथे आली. तिला बिजलीने विचारले, कोण होते? काय म्हणाले? किती वेळ थांबलं होतं? माणसाचं वर्णन सांग ना, कसं होतं? एकामागे एक प्रश्नांची सरबत्ती मैत्रिणीवरती करत होती. तिची मैत्रीण बिजलीकडे पाहतच राहिली, अगदी एकटक. मैत्रिणीने थोडंसं थांबून येऊन गेलेल्या व्यक्तीचे वर्णन केल्याप्रमाणे आविषयी ते जुळत नव्हते. मग नेमकं कोण असेल हा, असा विचार तिच्या मनात येत होता. मैत्रीण जाताना तिला म्हणाली की कोणी जवळचे नातलग असतील बहुतेक, अस्तेवाईकपणे चौकशी करत होते, म्हणून मी तुझा फोन नंबर त्या माणसाला दिला आहे. करेल तो फोन तुला. आणि इतकी उत्कंठा काय गं तुला? असं म्हणत मैत्रीण निघून गेली. बिजली विचार करत होती. तेजूसाठी, तिच्यासाठी मस्त खिचडी भात बनवून तिने अंग टाकले होते. कोण असेल, का आलं असेल? या विचारात बिजलीचा फोन खणखणला. मोबाईलवर अनोळखी नंबर बघून तो उचलावा की नाही या मनस्थितीत ती आली होती. अनोळखी कॉल ती शक्यतो घेत नसे. नंबर कट करून तिने फोन ठेवला. परत लगेच रिंग वाजली. हॅलो मॅडम. बिजलीने हॅलो करताच, तुम्ही खूप लवकर विसरलात आम्हाला वाटलं तुम्हाला भेटावं म्हणून. किती दिवस शोध घेत होतो. बिजली ऐकतच होती, काही बोलत नव्हती. समोरचा आवाज ओळखीचा वाटत होता, पण लक्षात येत नव्हतं. खात्री करण्यासाठी आपण कोण? सर, मी आपल्याला ओळखलं नाही. सॉरी. असे बिजलीचे शब्द ऐकताच समोरचा व्यक्ती बोलला, मी रोहित. बिजलीला क्लिक झाले. शोरूमचा मॅनेजर बोलतोय. त्यावरती बोला ना सर, काय म्हणताय? असे म्हणतच त्याने चौकशी सुरू केली. सध्या काय काम करताय? नसेल तर मी काम शोधलं आहे तुमच्यासाठी. बिजली फक्त ऐकत होती. बराच वेळ झाल्यावर मी तुम्हाला भेटायचं आहे असं तो बोलल्यावर, मला सध्या वेळ नाही, बघू नंतर म्हणत तिने फोन ठेवला. सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात यावर बराचसा प्रवास अवलंबून असतो. मग तो प्रवास रस्त्यावरचा असेल व आयुष्याचा. शोरूममध्ये काम करत असताना रोहितचा वाईट अनुभव बिजलीला आला होता. काम बघून डान्स क्लास करून तेजूला शेजारच्या घरी ठेवून तिचं चाललेलं होतं. तरी पण आता नवीन संकट तिच्यासमोर उभं राहिलं होतं. शेजारची मैत्रीणसुद्धा आता एका जॉबवर जाणार असल्याचे समजताच तेजूला मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आता तेजूचे काय करावे बरे? या प्रश्नाचे उत्तर ती मनातल्या मनात शोधत होती. आपण कोणासाठी काय केलं याच्यापेक्षा आपल्यासाठी कुणी काय केलं आहे हे लक्षात ठेवावं माणसानं आयुष्यात, असं बिजली स्वतःशीच म्हणत होती. इतके दिवस बिजलीची मैत्रीण तिला मदत करत होती. याबद्दल मनातल्या मनात ती तिचे आभार मानत होती. काहीतरी पर्याय शोधावा लागणार होता. तिला आता आजीची आठवण झाली. आपल्या आजीकडे जाऊन राहावे. तेजूला ती सांभाळेल आणि काम आणि क्लास मी करेन असं आशा मनात धरून दुसऱ्या दिवशी तेजूला घेऊन ती आजीकडे गेली. आजीकडे 2 दिवस राहिल्यानंतर आजीला, तू तेजूला बघ, माझी फार फरफट होत आहे, मला सध्या मदतीची गरज आहे असं बोलल्यावर आजी तिला खूप बोलली. तू केलं ना, तूच भोग. इथे माझ्या घरात राहू नकोस. पाहुणी 2 दिवसाची असते. तू तुझी योग्य सोय कर. तुला मदत केली तर तुझे वडील आणि तुझा भाऊ इथं येऊन आम्हाला बोलतात,
असं म्हणून बिजलीला आजीने निघून जाण्यास सांगितले. बिजली जाण्यास तयार नव्हती. गयावया करत होती. शेवटी हट्टीपणा करून ती तेथेच राहू लागली. त्यात वाद सुरू झाले. ते सगळं सहन करत होती ती. तरीही बिजली आजीचे घर सोडत नव्हती. तिच्यासमोर पर्याय दिसत नव्हता. शेवटी आजी जवळच्या पोलीस स्टेशनला बिजलीची तक्रार घेऊन गेली. पोलिसांनी बिजलीला बोलावून घेतले आणि घर सोडण्यास सांगितले. बिजली पुन्हा तेजूला घेऊन आपल्या भाड्याच्या खोलीत राहायला आली. आता तेजूला पण हॉस्टेलवर ठेवावे. सिद्धी, तेजू तेथे एकत्र राहतील. डान्स क्षेत्रात काहीतरी करिअर करावे. एखाद दुसरे काम शोधावे. याशिवाय दुसरा पर्याय तिच्यासमोर नव्हता. ती हतबल झाली होती. काहीतरी मार्ग काढणे आवश्यक होते. तेजू पहिलीत आणि सिद्धी तिसरीत जाईल. त्यांच्या शिक्षणासाठीच जे पडेल ते कष्ट करूया. आता उभारी घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. उन्हाळी सुट्ट्या असल्याने महिनाभराच्या सुट्ट्यांसाठी सिद्धी घरी आली होती. दोन्ही मुली घरी असल्याने बिजलीने घरूनच पापड लाटून देण्याचे काम चालू केले. तर संध्याकाळी दोघींनाही बरोबर घेऊन ती क्लासला जात असे. स्वतःपेक्षा चांगला सोबती कोणीही नसतो. तरीही जे हातातून निसटलं ते विसरायचं असतं. आपल्याजवळ जे शिल्लक असतं त्याला स्वीकारून जगायचं असतं. हे जर खरं असेल तर आवीची आठवण आली की स्वतःवरच ती चिडत असायची. बिजली कधीकधी रात्र विचार करत असायची. झोप लागत नसायची. पहाटेच्या वेळी डोळा लागायचा. जागी असली की आपल्या मुलींकडे बघत प्रेमाने हात फिरवत असायची. तिच्या डोळ्यात भविष्याची चिंता असायची. कितीही त्रास आणि काहीही झालं तरी मुलींसाठीच खपायचं, हारायचं नाही, जिद्द सोडायची नाही. परमेश्वरावर असणारा विश्वास कमी व्हायला लागला तरीही तो या जगात आहे याची जाणीव मनातून जात नव्हती. भरतनाट्यमचे धडे गिरवता लावणी केली तर काय होईल असा सहज विचार तिच्या मनात आला. लावणी म्हणजे नेमकं काय हे सुद्धा माहीत नसलेली बिजली त्याच्याविषयी बोलायला लागली होती. लावणी करायला जमली तर कुठेतरी ऑर्केस्ट्रामध्ये करिअर करता येईल. 2 पैसे मिळवता येतील. मुलींचं शिक्षण करता येईल. म्हणून तिने लावणी शिकण्याचा निर्णय घेतला. पैशाला कधीही किंमत नसते. खरी किंमत असते पैसे मिळवताना केलेल्या कष्टाला. तिला कष्ट करावेच लागणार होते. लावणी शिकायची आहे पण मुलींचा अडसर सध्या तरी होता. म्हणून तिने उन्हाळ्याची सुट्टी संपली की सिद्धी आणि तिच्याबरोबर तेजूलाही हॉस्टेलवर पाठवून आपण लावणी क्लास करूया असा निर्णय तिने पक्का केला. सुट्टी संपली. शाळा सुरू झाली. दोन्ही लेकींना घेऊन ती हॉस्टेलवर गेली. त्यांचे ॲडमिशन केले आणि काळजावर दगड ठेवून ती परत निघाली. सिद्धी थोडीशी हिरमुसली. तिला तिथली सवय होती. तेजू मात्र जोरजोरात रडायला लागली. आईचं आणि लेकीचं काळीज एक झालं आणि दोघींनी एकमेकांना कवटाळून ओक्साबोक्शी रडायला लागल्या. ते बघताच सिद्धीही रडायला लागली. सिद्धी रडते हे बघून बिजलीने आपले रडू आवरते घेतले. दोघींना घेऊन बाजूच्या झाडाखाली घेऊन बसली. तेजू इथं राहील का? अजूनपर्यंत ती आईला सोडून राहिली नव्हती. ती नाही राहिली तर मग आपण पुढे कसं करायचं? या आणि अशा अनेक विचारांनी बिजलीच्या मनात थैमान घातलं होतं. स्वतःला सावरत ती तेजूला समजावून घेत होती. अल्लड असूनही सिद्धीला, तेजू मी आहे ना, आईला कामावर जावं लागेल ना, तिथं तुझ्याकडं कोण राहील? तू एकटी शाळेत कशी जाशील बाळा? मी आहे ना इथं, असं समजावत होती. तिच्या बोलण्याचा बिजलीला हेवा वाटला. तिने पटापट दोघींचेही पापे घेतले. बराच वेळ तिथं बसल्यानंतर तेजू सिद्धीसोबत हॉस्टेलवर राहायला तयार झाली. आता बिजली परतीच्या प्रवासाला निघाली होती. तर 2-2 पावलं पुढं गेली की मुलींकडे पाठीमागं भरत्या नेत्रांनी बघत होती. मुलीही मागे वळून आईला बाय बाय करत होत्या. बाय बाय या शब्दात केविलवाणा नाद होता. बिजलीच्या डोळ्यातील अश्रू गाल्यावर येत होते. असेच तिने एस.टी. स्टँड गाठले. बिजली जड अंतकरणानं घराकडे निघाली. खूप उशिरा बिजली घरी आली. आज खूप बेचैन वाटत होतं. सतत मुलींचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. वेगवेगळे विचार मनात येत होते पण स्वतःला सावरत होती. तेजू जवळ नसल्याने तिला सारखं ती इथेच कुठेतरी असल्याचे भास होत होते. तितक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. मॅनेजरचा फोन असावा कारण त्याचा दुपारीच मिस कॉल येऊन गेला होता. त्याचाच कॉल असेल या शंकेने तिच्या छातीत धस्स झालं. तिने फोन घेतला. डान्स क्लासमधली मैत्रीण बोलत होती. हॅलो बिजू. काय गं? हळू आवाजात बिजली बोलली. बोल ना. तिने प्रश्न केला. आजारी आहेस का?
आवाज खोलवर गेला आहे तुझा. यावर तिने अगं आत्ताच मुलींना हॉस्टेलवर सोडून आली आहे, त्यामुळे थोडं एकटं वाटतंय गं असं म्हणून फोनवरच मुसमुसू लागली. मैत्रिणीने थोडेसे समजावले. अगं आपल्याला लावणी शिकायची असेल तर सोलापूरला जावं लागेल. उद्याच क्लास चालू होणार आहेत. हे सांगितल्यावर आपलं मन कुठंतरी गुंतवून घ्यावं आणि लावणीत प्रावीण्य मिळवावे असा मनामध्ये विचार करून मेहनत करावी लागेल म्हणून तिने होकार दिला. अंथरुणावर पडल्या पडल्या तिला कधी डोळा लागला हे समजलं देखील नाही. तास दीड तास झाला असेल तोच दारावर थाप पडली क्रमशः. मित्रांनो, आज 7व्या भागामध्ये बिजलीच्या आयुष्याला पुन्हा एक नवीन वळण मिळालं आहे. तिच्या आयुष्यात ज्या 2 मुलींनी जगण्याची इच्छा निर्माण केली त्या 2 मुलींची जबाबदारी पेलता पेलता आणि स्वतःच्या इच्छांना मुरड घालता घालता आत्तापर्यंत आयुष्य गेलं होतं. परंतु आता तिने मुलींची व्यवस्था हॉस्टेलमध्ये केली आणि स्वतः करिअर म्हणा किंवा जगण्यासाठीचा संघर्ष म्हणा हा करण्यासाठी, नवीन कला शिकण्यासाठी तिला तिचं गाव सोडून बाहेरगावी पडावं लागत आहे. काय होईल बिजलीच्या आयुष्यामध्ये जाणून घ्यायला आवडेल ना तुम्हाला? तर पाहूया कादंबरीचा भाग 8 उद्या. तर उद्या नक्की भेटूया. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. बाय. थँक यू व्हेरी मच.